हां ठीक आहे, आज करते पोस्ट मी. ते प्रॉडक्टची लिंक तेवढी पाठवून द्या. हां हां चालेल, ओके. काय मग प्रगती मॅडम, बोला की. किती कमवले या महिन्यात? कमवले थोडेफार. थोडेफार? अकाउंटला तर भरपूर कोलॅबरेशन असतं राव तुमचे. जसं दिसतं तसं सगळंच खरं नसतं बरं का. सगळेच काही व्हिडिओज असे किंवा कोलॅबरेशन पेड असं काही नसतं, काही बार्टरमध्ये पण असतात. अच्छा, बार्टर हा काय प्रकार असतो? बार्टर देवाणघेवाण म्हणजे तुम्ही तुमचं प्रॉडक्ट पाठवून द्यायचं, त्याच्यासाठी मी काही तुम्हाला पे करणार नाही, बरोबर. माझ्याकडून फक्त त्याची ब्रँडिंग आणि ॲडव्हर्टाइजमेंट होणार, पण तो प्रॉडक्ट मी रिटर्न तुम्हाला नाही करणार, तो मी माझ्या यूजसाठी ठेवणार. सो दोघांना पण विन विन सिच्युएशन असते ना त्यामध्ये. अच्छा, म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आणि मला माझा प्रमोशनल व्हिडिओ मिळणार. बरोबर. फक्त मी तुम्हाला त्याच्याबद्दल व्हिडिओसाठी पे नाही करणार. तुम्ही पण मला नाही पे करणार, मी पण तुम्हाला पे नाही करणार. ओके ओके ओके. येस. बरं, आता मला सांगा की तुम्ही जॉब वगैरे काय करता का? चालू असतात. चालू असतं? हां. अच्छा, ओके. मग मला कळत नाही की जॉब पण करायचा, कोलॅबरेशन पण करायचे, तुमचं म्हणजे एवढं जर सगळं सेट आहे तर जॉब कशाला करायचं आहे? किती जरी हा सगळा एवढा मोठा पसारा डोलारा वाटत असला तरी हे सगळं मृगजळ आहे. टिकटॉकचं नाव ऐकलंय? ऐकलं ना. सो 2019ला अचानकच चायनाचं आणि आपलं जे काही झालं त्याच्यामध्ये टिकटॉक बंद पडलं. इन फ्युचर जर तुम्ही फक्त कॉन्टेंटमध्ये किंवा म्हणजे इन्फ्लुएन्सर किंवा सोशल मीडियामध्ये जर अडकणार, उद्या जाऊन जर हे सगळे ॲप्लिकेशन्स बंद पडले किंवा अनफॉर्च्युनेटली तुमचं जे काही तुमचं चॅनल आहे किंवा तुमचं जे पेज आहे ते जर उडालं तर तो काय करणार तुम्ही? मागून तर नाही खाऊ शकत ना. सो त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या क्वालिटीज असतील, तुमचं एज्युकेशन असेल किंवा तुमच्या बाकी काही गोष्टी असतील त्या पण तुम्हाला इम्प्रूव्ह कराव्या लागतात किंवा त्याच्यातून पण तुमचं अर्निंग चालू राहिलं पाहिजे, जेणेकरून सोशल मीडिया उद्या असो नसो ते राहणार आहे कायम. एक शेवटकर एक चॅनल्स किंवा प्लॅटफॉर्म्स येत राहतात, पण ज्यावरती तुम्ही आहात तोच कंटिन्यू राहील की नाही याची काही शाश्वती नाही आहे ना. राईट. म्हणजे ज्याला म्हणूया आपण काय की एक ट्रॅडिशनल तुमच्याकडे वे ऑफ इन्कम असणं गरजेचं आहे, जो शाश्वत आहे. जसं की जॉब म्हणूया किंवा कुठला दुसरा पॅरलल बिझनेस असेल, जे पण तुम्हाला करायचं आहे ते. कारण हा हे पण बरोबर आहे, कारण सर ते शेवटी ह्याची सूत्र आहेत ती तिसऱ्या कोणाच्या हातामध्ये आहेत. बरोबर आहे. तुमच्याकडे फक्त प्लॅटफॉर्म आहे ऍक्च्युअली त्यांचा, आणि तुम्ही त्यांना फक्त प्लॅटफॉर्मवरती काहीतरी करून अर्निंग करताय. पुढे जर त्यांनी प्लॅटफॉर्मच बंद केला तर तुमचं पूर्ण बिझनेस स्टॉप होणार आहे, व्हॉट एव्हर तुम्ही आता किती पण कमवत असाल. बरोबर. राईट राईट राईट. म्हणजे फुल टाइम तुमचं म्हणणं असं आहे की फुल टाइम करिअर नाही होऊ शकत. फुल टाइम नाही होऊ शकत. म्हणजे जे लोक आत्ता करतायत उद्या जाऊन तुमच्यापेक्षा बेटर काहीतरी अजून याच्यापेक्षा येऊ शकतं किंवा तुम्हाला ओव्हरटेक करणारा मार्केटमध्ये अजून कुणीतरी येऊ शकतं. अशा वेळेस जे ब्रँड आत्ता तुमच्यासोबत काम करतायत किंवा जसं तुम्ही अर्निंग करताय, लोकांचा जो व्ह्यू आहे त्याच्याकडे बघण्याचा की तुमचं कॉमेडी कॉन्टेंट आवडते, तुमचं सिरियस कॉन्टेंट आवडते, उद्या जाऊन जसं जसं अपग्रेड होत जाणार किंवा जनरेशन चेंज होत जाणार तसं तुमचा कॉन्टेंट किंवा तुमचे जे व्हिडिओज आहेत ते आवडतीलच आणि त्याला व्ह्यूज येतीलच, असं पण काही नाहीये. अपग्रेड काहीतरी वेगळं येणार मार्केटमध्ये किंवा तुमच्यापेक्षा छान काहीतरी वेगळं कुणीतरी देते, सो ब्रँड तुम्हाला अप्रोच न करता तिकडे अप्रोच करणार. सो तिथं तुमचं ते फिक्स इन्कम होऊच शकत नाही. तुम्ही किती जरी म्हटलात ना की आता मी फुल टाइम याच्यामध्ये जाणार आहे, याच्यातूनच मी अर्निंग करणार आहे, सो तुम्ही कुठलाच कॉन्टेंट क्रिएटर, कुठलाच आय रिपीट कुठलाच कॉन्टेंट क्रिएटर तुम्हाला नाही सांगू शकत की मी फिक्स इन्कम एवढं करणारच आहे किंवा केलं जरी त्यांनी त्या महिन्यात, सो कंटिन्युअसली ते तेच रिपीट म्हणजे राहणार ह्याची कुठली गॅरंटी नाही आहे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती. सो ॲज अ मार्केटर ज्यावेळेस मी बघतो, म्हणजे मी मार्केटिंगमध्येच काम करतो, मी स्वतः काही इन्फ्लुएन्सर वगैरे असं काही नाही आहे, काहीतरी 700-800 फॉलोअर्स असतील माझ्या इंस्टाग्रामवरती, ओके. पण बिझनेसच्या दृष्टीने जर बघायला गेलं मी ही गोष्ट, ह्याची सूत्र डेफिनेटली तिसऱ्याच कोणाच्या हातामध्ये आहेत. राईट. हा फक्त एक प्लॅटफॉर्म आहे, राईट. त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही अर्निंग करताय. उद्या जर तो प्लॅटफॉर्मच कोणी बंद केला डायरेक्टली, पॉलिसीज असतील, गव्हर्नमेंट पॉलिसीज असतील, अजून वॉट एव्हर जे पण काय असेल, किंवा मे बी पुढे जाऊन असं पण होऊ शकतं की ते तुम्ही त्यांच्याकडून एवढा बिझनेस कमवताय तर ते तुमच्याकडून काहीतरी प्लॅटफॉर्म फी घेतील. एक्झॅक्टली होऊ शकतं, डेफिनेटली होऊ शकतं. सो म्हणजे पॉसिबिलिटीज भरपूर पुढे जाऊन. सो डायव्हर्सिफिकेशन खूप जास्त गरजेचं आहे की आत्ता तुम्ही जो तुमच्याकडे ऑडियन्स आहे किंवा जे तुमचं ब्रँड नेम आहे त्या ब्रँड नेमला घेऊन तुम्ही नवीन काय फॉर्मॅट बनवताय किंवा नवीन बिझनेस किंवा काहीतरी एखादं असं फॉर्म कसं करताय ज्याच्यातून रिअल इन्कम स्टार्ट होईल.
ॲक्च्युली माझं स्वतःचं पण तेच प्लॅनिंग आहे टू बी ऑनेस्ट. आता यामध्ये जेव्हा तुम्ही डायव्हर्सिफिकेशनचं बोलताय किंवा प्लॅटफॉर्मचं जे बोलताय ते एक्झॅक्ट पॉईंट आहे, तो एकदम बरोबर मुद्दा आहे की हे आपल्या हातात नाही आहे की पुढे काय होणार आहे, बट आपल्या हातामध्ये काय आहे की ज्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आत्ता आहात, तुमच्याकडे ऑडियन्स आहे, तुमच्याकडे नाव आहे, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आत्ता, त्याचा यूज करून तुम्ही फ्युचर काय प्लॅन करताय की नॉट फक्त मी कॉन्टेंट बनवणार आणि हे करणार. आता बरेचसे रील स्टार म्हणू आपण, इन्फ्लुएन्सर्स म्हणू, तुम्ही प्रत्येक जे पण फेमस लोक आहे प्रत्येकाचं काही ना काही तुम्ही बघता, फ्रँचायझीस चालू आहेत, आउटलेट्स चालू आहेत, कुणी काही ना काही व्यवसाय, कोणी टी शर्ट बनवतं, काही म्हणजे भरपूर. आणि बरेचसे लोक काय म्हणतात की जो तो उठतो आणि बिझनेस चालू करतोय, कारण त्यांना स्वतःला माहिती आहे रियालिटी काय, की उद्या जर हे दुकान बंद पडलं तर हे ऑफलाईन दुकान नाही बंद पडणार आहे तुमचं, आणि ते गरजेचं आहे. आता माझं आत्ता सध्या तुम्ही जसं म्हटलात की तुम्ही फुल टाईम मग इकडून पण सगळं अर्निंग असतं, मग जॉब वगैरे का करता, सध्या माझं स्वतःचं असं काही नाही आहे की बाबा काही माझं आउटलेट नाही आहे, काही फ्रँचायझी नाही किंवा कुठला काही बिझनेस नाही आहे. सो आत्ता मी फक्त सोशल मीडियावरती माझं घर चालवण्यासाठी डिपेंड नाही राहू शकत. डेफिनेटली माझं एज्युकेशन झालेलं आहे, मी एक वेल एज्युकेटेड पर्सन आहे. सो माझ्या ज्या पण काही क्वालिटीज आहेत त्याचा यूज करून मी एका चांगल्या पोझिशनवरती काम करते सध्या. इन फ्युचर ह्या सगळ्या फेमचा किंवा माझं जे ऑडियन्स आहे तिथून मला स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करून जर मला काही छान करता आलं तर डेफिनेटली ते माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे की मी काहीतरी करेल पुढे जाऊन. ओके, छान करण्यावरून मला एक चांगलं आठवलं आहे क्वेश्चन की आता बरेचसे लोक तुम्हाला इन्स्पायर होऊन असतील किंवा बाकी कोणाला इन्स्पायर होऊन ह्या फील्डमध्ये यायचं बघतात, बरोबर आहे. तर आत्ता 2026 सुरू झालंय, आता 25 संपूर्ण आता नुकतं सुरू झालंय, राईट. सो आता कुठल्या टाईपचा कॉन्टेंट बनवला पाहिजे, कारण तुम्ही कधीपासून कॉन्टेंट बनवताय? मी कॉन्टेंटमध्ये 2018 पासून आहे. आता मला सांगा की 2018 ते 2026 पर्यंत तुम्ही एकाच टाईपचा कॉन्टेंट घेऊन चाललाय का त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं काय ट्राय केलं याच्यामध्ये? मी सगळ्यात पहिले जे अनालिसिस आपण म्हणतो, ठीक आहे, की लोकांना काय बघायला आवडतं. नो तोच प्रश्न वेगळा झाला की तुम्ही 2018 मध्ये सुरू केलं, बरोबर, सिंपल आहे. त्यावेळेस तुम्हाला डेफिनेटली नॉलेज नसणार आहे लोकांना काय आवडतं आणि मला काय कॉन्टेंट बनवायचं. तुम्ही काहीतरी माइंडसेट घेऊन तुमचा चॅनल सुरू केला असेल की कुठेतरी बघितलं असेल, पहिल्यांदा अट्रॅक्शन असतं की अरे ते करतंय, नाव असतं, त्यातनं पैसे मिळतात, त्यामुळे मग कॉलेजला वगैरे असाल तुम्ही मे बी त्यावेळेस सगळ्या गोष्टी, मग तुमच्या डॉक्युमेंट असेल की मी पण करते बाबा, बरोबर, मला पण कॅमेरावरती बोलता येतं, राईट. मग तुम्ही त्यावेळेस सुरू केल्यावर तुम्ही पुढे जाऊन थोडीशी आयडिया आली असेल की अरे हे नाही वर्कआउट होतंय, त्याला चेंज केलं पाहिजे, किंवा बाबा हा कॉन्टेंट ऑडियन्सला नाही आवडत आहे माझ्या, मला असा कॉन्टेंट बनवला पाहिजे. सो मी आता तुमच्या पेजवर जेवढे व्हिडिओज बघतो तुम्ही काय करता, मोस्टली स्त्रियांना असेल मोटिवेशन, राईट, इन्स्पिरेशनल किंवा आणि रिअल इन्स्पिरेशन ज्याला म्हणतो आपण, तुमच्या कुठल्या पण म्हणजे सगळ्या गोष्टींच्या डेली अनुभव असतील, तुमचे जॉबवरचे अनुभव असतील, कसं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, कशा पद्धतीने काय केलं पाहिजे. सो असं इन्स्पिरेशन तुम्ही देता, राईट. सो हा तुमचा एक निश झाला त्याला म्हणतो आपण, तुमच्या कॉन्टेंटचा निश आहे, राईट. सो तुम्ही हा निश कसा फाइंड आउट केला, तुम्हाला कसा सापडला हा निश, तुम्ही शोधला, तुम्हाला सापडला, तुम्हाला अचानक म्हणजे त्याचं जर असं रिअलायझेशन झालं की अरे नाही दिस इज द थिंग, हेच मला करायचं आहे. आता जर आपण रील वर्सेस रियालिटी बोलतोय त्यामध्ये एक आवडेल मला सांगायला की बऱ्याचदा आपण जेव्हा या फील्डमध्ये येतो तेव्हा कुणाकडून तरी इन्स्पायर्ड असतो आपण की अरे हे खूप फेमस आहे व्यक्तिमत्व आणि हे बनवते, सो हे थॉट्स तर मला पण होते पण मी का नाही मांडले, राईट. मग मी जर चालू केलं तर लोकांना मला ऐकायला 100% आवडेल. सो वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोक असतात, मी माझं तुमच्याशी शेअर करते की मग अशा वेळेस काय झालं की 2000 आता सध्या जे स्ट्रगल लाईफ मधून आपण म्हणतो किंवा जे इन्स्पायरिंग कॉन्टेंट आपण म्हणतो की जे जे लेडीज मोटिवेट होतात वगैरे, सो आधी असं काही नव्हतं की मी त्यांना इन्स्पायर करावं, पण तेव्हा माझ्याकडे हे होतं की बाबा पुढे कसं गेलं पाहिजे किंवा तुम्हाला पॉझिटिव्हली कसं बोलता आलं पाहिजे, तुमच्याकडे स्टेज डेअरिंग कसं असायला हवं किंवा आयुष्यात काहीतरी करायला हवं, सिम्पली, नॉट फक्त मुलींनी वगैरे सगळ्यांनी मिळून. सो अशा पद्धतीने स्टार्ट कॉन्टेंट केला की स्वतःचे मतं मांडायला, कुणाचं कॉपी करायचं नाही हे पहिल्यापासून होतं की कॉपी नाही न करता जे स्वतःचं रिअल कॉन्टेंट आहे ते डिलिव्हर करायचं, जे आजपर्यंत चालू आहे. सो मग मला आलेले थॉट्स बऱ्याच लोकांना रिलेट व्हायला लागले की अरे हिला आपल्या मनातलं कळते, त्यात मे बी तुम्हाला आपल्याबरोबर असं होतं रिलेट होते, अरे ही तर आपलंच बोलती, माझ्याबद्दल बोलती. आणि मे बी तुम्हाला माहिती असेल नसेल, आय डोंट नो, बट मी काउन्सलर पण आहे,
स्वतः. सो तो माझ्या एक प्रोफेशनचा पार्ट पण होता की लोक मला सजेशन्स विचारायला यायचे. मग पर्सनल सजेशन किंवा पर्सनल काउन्सिलिंग करता करता मी सोशल मीडियाचं हे केलं आणि हार्डली 8 ते 9 महिन्यांमध्ये 6-6.5 लाख लोक मला तिकडे जॉईन झाली. आणि जसं मी मगाशी पण म्हटलं की सोशल मीडिया एक असा फुगा म्हणू शकतो आपण. एका वर्षभरानंतर ते डायरेक्टली इंडियामधून बॅन झालं आणि सगळे लोक मग लोकांनी इंस्टाग्रामचं हे केलं. राईट. सो मग तिथं पण लोक आता वेगवेगळ्या ह्याच्यातून जेव्हा लोकांना कळायला लागलं की बाबा इथं बॅनर्स वगैरे आपण जे लावतो त्याच्यासाठी आपण पे करतो मार्केटिंग. सो इथं लोक एका पर्टिक्युलर वेमध्ये लोकांना ॲड झालेली आहेत. सो इथून आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मग निशचा जो विषय तुम्ही बोललात. सो आता तुमची जी क्वालिटी आहे, तुम्ही डान्स करताय समजा, तुम्ही डान्स कॉन्टेंट टाकायला सुरुवात केली, मी आहे ती मी इन्स्पायरिंग टाकायला सुरुवात केली. सो असं करता करता जेव्हा कळलं की बाबा डेली व्लॉग्समध्ये लोकांना आपलं डेली लाईफ बघायला खूप आवडतं. आज सध्या 2025-26चा ॲनालिसिस तुम्हाला सिम्पली सांगते, सगळ्यात जास्त जे फेमस लोक आहेत ना, म्हणजे जे खूप असे म्हणतो ना आपण की आम्हाला इथपर्यंत यायला खूप वेळ लागला आहे आणि काही लोक साधारण 1-2 महिन्यांमध्ये खूप फेमस झाली. कारण त्यांचं डेली लाईफ बघून लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे बघायला इतकं जास्त आवडतं की सकाळी समोरच्याने कितीला उठला, काय खाल्लं, कसं व्यायाम केला, स्वतः आपण काही करत नाही पण बघणं खूप जास्त आवडतं. सो आत्ता सध्या मला काय आवडतंय किंवा माझ्यात काय क्वालिटी आहे याच्यापेक्षा सोशल मीडियावरती लोकांना काय आवडते आणि लोकांना मी काय दाखवलं तर लोक मला आवडून घेतील, मला लाईक करतील, माझ्या पेजला फॉलो करतील, हे कॉन्टेंट क्रिएटरमध्ये 90% हेच मॅटर करतं. आणि 10% लोकांना फरक नाही पडत की मला फॉलो करा नका करू, मला जे ते जायचंय. ह्याच्यामध्ये माझा एक डिबेटेबल ॲक्च्युली आस्पेक्ट आहे की असा आस्पेक्ट आहे की आपण म्हणूया की समजा आता मीच तुमच्यासोबत आहे आता बसलोय, बरोबर आहे, आणि मलाच आता कॉन्टेंट क्रिएटर बनायचं लेट्स से, बरोबर आहे. आता मला कॉमेडी नाही करता येत, आता लोकांना कॉमेडी पाहिजे, बरोबर आहे. मला डान्स नाही करता येत, लोकांना डान्स पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे बरेचसे आस्पेक्ट जे आता ह्याच्यावरती लोकांना बघायला आवडतात ते माझ्यामध्ये नाही आहेत आणि ते मी डेव्हलप पण नाही करू शकत. बरोबर. मला लोकांना गाणं बघायला आवडतं, म्हणलेलं आवडतं, तर मी गाणं पण नाही म्हणू शकत आहे, राईट. तर मग माझ्यासारख्या माणसाने काय करायचं? तुम्हाला शिकवता येतं? हा, शिकवता येऊ शकतं मला. जसं तुम्ही माझा इंटरव्ह्यू आता आपण बोलतोय त्याच्यातून तुम्हाला टेक्निकल नॉलेज खूप आहे, प्रॅक्टिकल नॉलेज खूप आहे. प्रत्येक वेळेस एंटरटेनमेंट हाच मुद्दा कॉन्टेंटचा असू शकत नाही. याच्यामध्ये बरेचसे लोक आहेत जे कॉन्टेंट अपार्ट फ्रॉम एंटरटेनमेंट किंवा याच्यापेक्षा आता सध्या एआय चालू आहे, राईट. एआय कसं, एडिटिंग कसं, तुम्ही कुठल्या ॲपचा वापर कसा करू शकता किंवा रिव्ह्यूज जे म्हणतो रिअलिस्टिक, की आता तुम्ही जेवढं मला माहिती तुमचे बाईकचे रिव्ह्यूज वगैरे मी खूप पाहिलेत. सो तुम्ही नॉर्मल बाईक लवर आहात, तसं तुमच्यासारखे हजारो बाईक लवर्स असतील. जेव्हा तुम्ही बाईकबद्दल एखादा रिव्ह्यू करताय किंवा एखादा तुम्हाला माहिती असलेली गोष्ट शेअर करताय, सो असं नाही आहे की सगळाच ऑडियन्स फक्त एंटरटेनमेंटशी निगडीत आहे. बरं, त्यात पण कॅटेगरीज आहेत. कोणाला इन्फॉर्मेटिव्ह चॅनल्सला काही लोक फक्त फॉलो करतात, काही फक्त सेलिब्रिटीजला फॉलो करतात, काही फक्त कॉमेडियनला फॉलो करतात. सो तुम्हाला कळलं पाहिजे की, आणि जसं मी म्हटलं की 90% लोक कॉन्टेंट क्रिएटर लोकांना काय आवडतं म्हणून फॉलो म्हणजे ट्राय करतात कॉन्टेंटचा. त्यातले 10% जे लोक असतात ते मी बेस्ट काय देऊ शकतो माझ्याकडचं लोकांना म्हणून 10% बनवतात आणि ही 10 लोक त्या 90% लोकांपेक्षा जास्त फेमस आणि जास्त अर्निंग करणारे असतात. राईट. म्हणजे सगळ्यात पहिली प्रॅक्टिस जर मला कॉन्टेंट क्रिएटर बनायचं आहे तर आउट ऑफ वे पेक्षा मला आता काय करायला लागेल, एक कागद घ्यायला लागेल आणि कागदावरती मी बेस्ट काय करू शकतो अशा 10 गोष्टी तरी ऍटलिस्ट लिहून काढल्या पाहिजेत. आणि त्यातली गोष्ट मी डेफिनेटली फायनलच करू शकतो की अरे त्या 10 मधली ही गोष्ट मी बेस्ट करू शकतो. सो आणि सेकंड काय आहे की असं पण नाही अरे हा ही तर आता डिसाईड केली पण त्याच्यावरती मला तेवढा कॉन्टेंट बनवतो पण आलं पाहिजे. बरोबर आहे, तेवढा अभ्यास पाहिजे, अभ्यास पण पाहिजे की म्हणजे मला ऍटलिस्ट त्याच्या इनिशियल त्याच्यावरती आपल्याला एक 100 व्हिडिओज तरी ऍटलिस्ट आपण बोलू शकतो का. बरोबर, राईट. तर मग ते इनिशियली तसं वर्कआउट होऊ शकतं. तुमचा स्वतःचा त्याबद्दलचा अभ्यास पाहिजे की जर 10 लोक तुम्हाला त्यावरती प्रश्न विचारतायत तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे की तुम्ही काय डिलिव्हर करताय. कंटिन्युअसली मी कॅमेरावरती पण नाहीये पण असं लोकांच्यात बसलो असेल तर मी चर्चा करताना त्या टॉपिकवरती स्वतःहून 1 तास नॉलेज देऊ शकतो का. बरोबर. म्हणजे न काय बघता इकडं तिकडं डायरेक्टली माझ्या माइंडमध्ये आहे ते डायरेक्टली मी ऑन द स्पॉट डिलिव्हर करतोय. सो म्हणजे ते जर माझ्याकडे असेल स्किल तर त्याच गोष्टीला घेऊन मी काय करू शकतो, कॉन्टेंट क्रिएट करू शकतो. म्हणजे
मी पण कॉन्टेंट क्रिएटर बनू शकतो. तुम्ही बनवू शकता. तुमचं जर उद्दिष्ट म्हणू आपण किंवा हे जे असेल की पुढचं की ह्या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्हाला नाव, पैसा, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला स्वतःला अपग्रेड होणं जास्त गरजेचं आहे. पण तुमचं असं असेल की फक्त लोकांनी मला बघावं आणि मला फक्त बनायचं आहे, तर मग तुम्ही काही टाकलं तरी चालेल. कारण आता सपोज असं आहे की हां प्रगती फेमस आहे, मग प्रगतीच्या ह्या व्हिडिओजला व्ह्यू जात आहेत, मग मी पण असंच बोलतो. प्रगतीला कॉपी करून तुम्ही किती दिवस व्हिडिओ बनवणार आहे किंवा समवन एल्सला कॉपी करून तुम्ही किती कॉन्टेंट रेडी करणार. एक दिवस प्रगतीनंच बंद केलं तर तुम्ही पण बंद करणार आहे का? सो तुमचं पर्सनल ऑडियन्स तसंच आहे पहिल्यापासून. येस असतानाच. सो त्यांना ते बघायला आवडते म्हणून तुम्ही करताय म्हणून ते आवडेल असं तुम्ही तिथपर्यंत पोहोचालच किंवा तुम्हाला त्यांना ऐकायला आवडेलच, नॉट मॅन्डेटरी. कारण प्रत्येकाचा ऑडियन्स त्याच्याशी जो जुडलेला आहे तो काही ना काही वेगळ्या कारणाने येतोय जातोय, काही स्टेबल आहे. सो डिपेंड की तुम्हाला काय लेवलनी त्याच्यामध्ये उतरायचं. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न की मी आता असंच पकडूया आपण की आजच्या ह्याच्यामध्ये हा क्रॅश कोर्स आहे माझ्यासाठी. ओके, मी कॉन्टेंट क्रिएटर कसं बनणार आहे. ओके बरं. ओके, सो आता मला हे तर कळलं की माझा निश मी फाइंड आउट कसा करणार आहे की कागदावरती मी 10 माझे बेस्ट ऑफ द बेस्ट माझ्या स्किल्स असतील ते लिहिणार आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग मी ठरवणार की कुठल्या कॉन्टेंटवरती मला काम करायचं आहे. ओके, आता मी सगळं ठरवलं तर एक मोठा क्वेश्चन आहे, त्याच्या आधी मी एक छोटासा क्वेश्चन विचारतो. बरं. की सगळ्यात मोठा माझ्यासाठी एक दिव्य ते म्हणजे काय की माझ्या चॅनलला नाव कसं द्यायचं, ते कसं फाइंड आउट करायचं की नाव काय पाहिजे माझ्या चॅनलला. चॅनल काढताय म्हणजे तुम्हाला फेम पाहिजे, डेफिनेटली उद्या जाऊन लोकांनी ओळखलंच पाहिजे. येस, सगळ्यात पहिले तुम्ही निश ठरवलं तुमच्या अकाउंटचा. राईट. त्या निशशी रिलेटेड जेव्हा लोक जाऊन तिथे सर्च करतात, फॉर एक्झाम्पल बघू की मी करतोय माझं बाईकचं निश आहे, बाईकचं. राईट. सो एखादा जर बाईकसाठी तिथे कॉन्टेंट शोधायला आला किंवा बाईक सर्च केली त्याने, तर तिथे जेव्हा सर्च करेल तेव्हा त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असायला हवं. डेफिनेटली. दुसरी गोष्ट, उद्या जाऊन तुमच्या पर्सनल नावाने, नाव का ठेवतो आपण, बरोबर आहे, नाव आपलं माझं जे आहे ते का नाव आहे, कारण ओळखलं पाहिजे, तुमची एक आयडेंटिटी येते. yes, ठीक आहे. right. सो एक काहीतरी कुणीतरी देतंय म्हणून उगीच असं खूप असं मी काहीतरी मोठं किंवा काहीतरी वाटावं म्हणून इंग्लिश काहीतरी नाव द्यायचं, हा, आणि मी किती कूल आहे, ड्यूड आहे, ह्याच्यामध्ये जाण्यापेक्षा माझ्या अकाउंटचं सिंपल नाव आहे प्रगती शरण्य ऑफिशियल, ज्याच्यामध्ये बघूनच कळतं की मी आहे, माझी मुलगी आहे, आम्ही कुठेही गेलो तर तिला शरण्य नावाने ती आयडेंटिफाय करतात मला डायरेक्टली की बाबा ही प्रगती आहे. सो बऱ्याचदा असं होतं की की आता मला तुला मी आमचा फेमस हे, सो ते नाव चेंज करावं हे माइंडमध्ये यायचं. बट नो, मी नाही केलं ते, कारण मला जेव्हा पुढे जायचंय सो मला माझं नाव घेऊन पुढे जायचं. बरोबर. आता जेव्हा तुम्ही बाईक रिव्ह्यू म्हणता की बाईकचं तुम्ही चॅनल करणार किंवा XYZ कुठलं, त्या गोष्टीशी रिलेटेड तुमचं नाव असावं की जेव्हाही कधी एखाद्याने बाईकचं नाव काढलं आणि उद्या जाऊन तुम्ही अरे तू माहितीये का ओमकार विथ बाईक, येस, हे माहितीये का तुम्हाला. सो माहिती आहे हा मला, बट तुम्ही काहीतरी तिसरंच काहीतरी करणार की असं एक्सप्लोरिंग अँड ऑल सगळ्या गोष्टी. सो एक्सप्लोर करणारे हजारो लोक आहेत, बट ओमकार एक व्हायला पाहिजे, 100 नाही. असं नाही, ते द गाय हु इज एक्सप्लोरिंग द वर्ल्ड, मोठच्या मोठं लक्षात पण राहणार आहे, मला सापडणार नाही माझा चॅनल. एकदम या लेवल पासून 0 ते 100 ज्या लेवल्स काय असतील त्या सगळ्या लोकांना ते आपल्यातलं वाटलं पाहिजे, मेन थिंग. नाही तर ते इंग्लिश नाव वाचून माझ्यासारखी मराठी काहीतरी वेगळं दिसतंय, नको ह्याच्या अकाउंटला जायला, मी मराठी शोधेल तिकडे जाऊन डायरेक्टली. सो हे नाव लक्षात राहणारं असावं आणि बघितलं कॉन्टेंट तरी कळलं पाहिजे, अरे ह्याची व्हिडिओ आम्ही बघतो, मला माहिती आहे. हा आता ह्या 2 स्टेप झाल्या आपल्या. मी स्किल फाइंड आउट केलं, मी चॅनलचं नाव ठरवलं माझ्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता मी कॉन्टेंट बनवायला सुरुवात केली, राईट. आता जी कॉन्टेंट, आता मी एक प्रकार ऐकलाय कॉन्टेंट बँक नावाचा. येस, राईट. कॉन्टेंट बँक, आता हा काय प्रकार आहे थोडासा मला सांगा जरा. कॉन्टेंट बँक म्हणजे नक्की काय? याच्यात दोन टाइप्स म्हणू आपण असतात की इन्स्टंट डिलिव्हर्ड, आलं केलं पोस्ट केलं. ओके. दुसरा जो तुम्ही म्हणताय तो कॉन्टेंट बँक, ज्याच्याशी बरेचसे लोक अवेअर नाही आहेत की कॉन्टेंट बँक हा काय प्रकार आहे. ठीक. आता याच्यामध्ये कसं असतं की मला हे माहिती आहे की पुढचे 8 दिवस मी बिझी आहे, राईट. ठीक आहे, बट माझ्या ऑडियन्सला मला रोज बघायला आवडते, राईट. आणि मी बिझी आहे हे त्यांना मॅटर काय करणार आहे, त्यांना मी जर नाही टाकलं ते दुसऱ्या कोणाला तरी बघणार आहेत. सो माझ्याकडे कॉन्टेंटमध्ये की पुढच्या 8 दिवसांसाठी, 15 दिवसांसाठी, 1 महिन्यासाठी मी काय कॉन्टेंट डिलिव्हर करणार आहे किंवा माझ्या थ्रू लोकांपर्यंत काय पोहोचलं पाहिजे ते बॅक ऑफ द माइंड माझ्याकडे स्वतःकडे त्याचं असायला हवं प्लॅनिंग, कॅलेंडरच पूर्ण. येस. आता दुसरी गोष्ट, आज जर मी एखाद्या गोष्टीबद्दल बोलतेय
सो त्याच्यावरती काय प्रश्न लोकांचे येणार आहेत हे मला ऑलरेडी माहिती आहे. राईट. बरोबर. सो हे काही खूप मोठं रॉकेट सायन्स नाही आहे की आता मी पुढचं काय बनवू. सो त्याच्याशी रिलेटेड येणाऱ्या प्रश्नांना काय पद्धतीनं टॅकल करायचे किंवा त्यांना काय आन्सर दिलं गेलं पाहिजे ह्याचा दुसरा कॉन्टेंट माझ्याकडे रेडी. राईट. त्या गोष्टीवरती पुढं काय प्लॅनिंग करायचं हे माझ्याकडे माझं लाईनअप ऑलरेडी सेट आहे. जेव्हा तुम्ही नवीन असणार आहात त्याच्यामध्ये तर तुम्ही आज टाकला व्हिडिओ आणि कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतात त्या कन्सिस्टन्सीसाठी तुम्हाला तुमची कॉन्टेंट बँक रेडी असणं गरजेचं आहे. की आज एक कॉन्टेंट डिलिव्हर केला तुम्ही की तुम्हाला त्यालाच व्ह्यूज येतील, तो व्हायरलच जाईल, डोंट नो, नाही माहिती तुम्हाला. आणि आता थोडासा विषय कन्वर्ट करूया की ह्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा एक कंटिन्युअसली येणारा प्रश्न आहे की आम्हाला आमच्या व्हिडिओला व्ह्यूजच येत नाही, आमचे व्हिडिओ खूप व्हायरल जात नाही, तुम्ही काय करता काय. ऑनेस्टली गेल्या 6-7 वर्षांपासून मी कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आजपर्यंत मला माहिती नाही आहे की हा कसा व्हायरल होतो, काय करायला गेलं पाहिजे. बऱ्याचदा आता बरेच व्हिडिओज येतात की तुम्ही ह्या टायमिंगला पोस्ट करा, तुम्ही त्याच्यावरती असे हॅशटॅग्स वापरा, तुम्ही हा नवीन हे वापरा. माझे रात्रीचे मिडनाईटला 2 वाजता रॅन्डम थॉट्स आलेले मी पोस्ट केलेले, सकाळी उठल्यानंतर 2-2, 3-3 मिलियन्स आहेत. ना त्याला काही थॉट आहे, ना एडिटिंग आहे, ना काही आहे, म्युझिक पण नसतं बॅकग्राऊंडला, काहीच नसतं. आणि काही व्हिडिओज मी ज्याच्यावरती 8-8 दिवस काम केलंय एडिटिंगमध्ये, कॅप्शनमध्ये, कॉन्सेप्ट्सवरती, ऑल थिंग्स, म्हणजे एक ना एक चीज बारकाईनं बघितली. तो व्हिडिओ 100K पण क्रॉस नाही झाला तर म्हणजे नाही तुम्ही सांगू शकत. इन्स्टाचं अल्गोरिदम कुठल्या पद्धतीनं काम करेल कुणासाठी काहीच सांगू शकत नाही तुम्हाला. आणि या सगळ्यांमध्ये अचानकच जर तुमचा एखादा कॉन्टेंट रातोरात व्हायरल गेला, बरोबर, तर समजा आज तुम्हाला 200 व्ह्यू आहे, 400 व्ह्यू आहे, एखाद्या व्हिडिओवरती तुमच्या व्ह्यूजच आलेच व्ह्यूज नाही आहे आणि एखादा व्हिडिओ मिलियन गेला, तर जेव्हा तुमचा एखादा मिलियनमधला व्हिडिओ समजा मला येतोय रँडमली, मला तिथं दिसतोय अरे काय भारी कॉन्टेंट दिलाय ओंकारने, ह्युमन टेंडन्सीनुसार मी तुमच्या अकाउंटला जाणार, अजून बघायचं तिथे जाऊन काय दिसतंय तुम्हाला, बट तिथे मला काहीच दिसत नाहीये, मी का फॉलो करेल तुम्हाला. बट तुमचा प्रिव्हियस कॉन्टेंट व्हायरल जरी नसेल स्टील तो बघण्यालायक आहे आणि तो बेस्ट असला पाहिजे. तुमच्या 1 मिलियन वाला व्हिडिओ तुमच्या बाकी व्हिडिओजला ऑटोमॅटिकली पुश करतो. असं नाही की हा गेला म्हणजे जात नाही, ऑटोमॅटिकली जातो. मग तुमचे फॉलोअर्स तिकडे 100 असो, 200 असो, नाही तर काहीच नसो, तो ऑटोमॅटिकली घेऊन जातो. मग आता यावेळेस तुम्हाला काय करायचंय, आता तुम्हाला समजलं की हा व्हिडिओ व्हायरल गेला, राईट. तुमचं काम काय, पब्लिक तुमच्याकडून एक्सपेक्ट करतं की ह्याच्या अकाउंटला ह्याच्यापेक्षा बेटर लेवलचं काहीतरी असणार आहे जे मला बघायचंय. आणि जर तिथं ऑडियन्सला ते दिसलं की लोक पटापट फॉलो करतात आणि अशा पद्धतीने रातोरात लोक स्टार पण झालेली आहेत. आणि खूप सारे एक्झाम्पल्स आहेत त्याचे. फक्त ते टिकवून कसं ठेवायचं त्याच्यासाठी तुमचं कॉन्टेंट बँक तुमच्याकडे रेडी पाहिजे की मला इन फ्युचर काय करायचंय. सो असं नाही की आलं झालं व्हायरल मग ते अंधारात तीर मारल्यासारखं नसेल करायचं ना, तर तुमच्याकडे कॉन्टेंट बँक रेडी पाहिजे तुमची. ओके, म्हणजे फॉर्म्युला आहे की फ्रस्ट्रेट नाही व्हायचंय अजिबात. दुसरी गोष्ट म्हणजे कन्सिस्टंट राहायचंय स्टार बनण्या अगोदर पण आणि स्टार बनल्यानंतर पण. वाईट वाटतं, मेहनत घेतलेली असते खूप जास्त, तोच कॉन्टेंट जर नाही व्हायरल झाला किंवा बऱ्याचदा असं जसं तुम्ही पहिल्यांदा म्हटलं किती कमवता तुम्ही. सो आपण ज्या पद्धतीचं कॉन्टेंट देतोय, डिलिव्हर करतोय, पब्लिकला असेल, ऑडियन्सला असेल किंवा ब्रँडला असेल, जर त्याचा व्यवस्थित पद्धतीने ते डिलिव्हर नाही गेलं, काही नाही गेलं, तर थोडं फ्रस्ट्रेशन होण्यासारखं होतं की अरे बाबा गेलंच नाही, मग काय करू. बट नो, हे असं नाही आहे ना की तुमचं एक नाही रील व्हायरल गेलं किंवा तुमचं जर ते फेल गेलं, त्याला तुम्ही तुम्ही त्याला तुमचा टाईम आणि तुमची आयडिया इन्व्हेस्ट केलेली आहे, तुमचं स्किल इन्व्हेस्ट केलं आहे. सो तेवढ्याच कन्सिस्टंट ह्यानी किंवा तेवढ्याच याने जर तुम्ही पुढचे पण डिलिव्हर कराल कॉन्टेंट, इन्स्टावरती असेल किंवा प्लॅटफॉर्म्सवरती असेल, तर एक ना एक तरी जाईल ना. पण आता नाही गेला मग मी कसं करू, मग मी टेन्शनच घेतलंय, फर्स्टेट केलंय, मी सोडूनच दिलंय, तर मग ही फील्ड तुमच्यासाठी नाही आहे. कारण मी बघितलंय मोस्टली यंग जे आहेत आत्ता ह्या फील्डमध्ये येतात, बरेचसे काय म्हणू आपण वेट लागलेले सुसाईड केसेस पण आहेत आत्ताच्या ह्याच्यामध्ये, की म्हणजे तेच एक ध्येय पकडून चालू केलं आणि वर्कआउट नाही झालं आणि आता आयुष्यच संपलं. आणि ह्याच्यावरून मला अजून एक म्हणजे मेन्शन करायला ॲक्च्युली आत्ता हे होतं की बऱ्याच वेळा काय होतं, इन्फ्लुएन्सर्स असतात लेट्स असं म्हणूया, म्हणजे सगळेच म्हणतोय मी कॉमनली, ओके, वेगवेगळ्या टॉपिक्सवरती करणारे. आता याच्यामध्ये पेजेस असतात काय काम करणारे, राईट. आता इन्फ्लुएन्सर्स कॉन्टेंट बनवतात, पेजेस पण बनवतात, आणि त्याच्यामध्ये काय याच्यामध्ये असं असतं, आता आपण 2 मेन जर आपण कॅटेगरीज केल्या, मेल आणि फिमेल, बरोबर आहे. आता ह्या 2 कॅटेगरी नेहमीच कॉन्फ्लिक्ट असतं कुठल्या ना कुठल्या गोष्टीला घेऊन, राईट. आता मग काय होतं,
मी ॲज अ फक्त व्ह्यूअर आहे लेट्स असं म्हणूया. ओके, सो मी ज्यावेळेस इंस्टाग्रामवरती जातो आणि मी रील्स रात्री रँडमली स्क्रोल करायला सुरुवात करतो. आता असं पकडूया की मी रिलेशनशिपमध्ये, ओके, आता मी रिलेशनशिपमध्ये आणि मला काय होतं रील्स यायला सुरुवात होतात की आपकी गर्लफ्रेंड अगर आपके साथ ये कर रही है तो आपको ध्यान देना जरुरी है. राईट, येतं ना असं, पॉज करणार तिकडे, पॉज करणार, त्या अकाउंटवरती जाणार, अजून 10 रील्स बघणार. मग त्याच्यामध्ये मला काय वाटतं की अरे मेरे साथ तो गलत हो रहा है. होत नसतं मे बी, पण मी तसा इन्स्पायर होतो की अरे मेरे साथ तो गलत हो रहा है, ये जो इसने 10 पॉइंट बताए यही तो हो रहा है मेरे साथ. बरोबर आहे, लड़की मेरे साथ यही तो कर रही है. राईट, मग ते इन्स्पिरेशन घेऊन काय करतो मी, आहे ते माझं रिलेशन फॉलो करायला सुरुवात करतो. वाईस वर्सा तिच्या बाबतीमध्ये पण की गिफ्ट दिले कोणीतरी, म्हणजे ते ह्याचे असतात ते की म्हणजे रील्स मध्ये दाखवतात की मग तुम्ही बोलला ऍक्च्युअली काय रील वर्सेस रियालिटी. तर त्याच्यामध्ये की खूप चांगलं मोठं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं किंवा काय काय वॉट एव्हर जे पण केलेलं असतं, गिफ्ट दिलेलं असतात, खूप चांगलं पॅम्परिंग चाललं असतं व्हिडिओज मध्ये. पण रियालिटीमध्ये रोज एवढं होऊ शकत नाही, होऊ शकत, एक वन्स इन अ व्हाईल होऊ शकतं, पण रोज तेवढं मेंटेन करणं कोणाला रिलेशनशिपमध्ये पॉसिबल नाही. राईट, मग ह्या केसमध्ये व्ह्युअर्सनी ते कसं टॅकल केलं पाहिजे त्या गोष्टीला, जसं मी सगळ्यात इन्फ्लुअन्स झालं पाहिजे. सगळ्यात सुरुवातीला मी काय म्हटलं की रील वर्सेस रियालिटी, जे सगळं दिसतं ते सगळं खरं असतं असं नाहीये. एखाद्या याच्यामध्ये आता मी इथे बसली आहे तुमच्यासोबत, मी तुमच्यासोबत खूप छान बोलतेय, तुमच्याशी हसून बोलतेय, तुम्हाला दिसतंय की बाबा हिच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे सोफिस्टिकेटेड आहे किंवा ऑल थिंग्स की बाबा किती कमवते ऑन ऑल सगळ्या गोष्टी. बट बॅक ऑफ द कॅमेरा माझ्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, मला त्या गोष्टींचं कसं कसं काय करायचं हे फक्त मला माहिती आहे. बरोबर, आता रील जे आपण बघतो की अल्गोरिदम काय पद्धतीनं काम करतं की आता बऱ्याचदा तुम्ही सोशल प्लॅटफॉर्म्स बाकी पण बघितले असेल, गुगल वगैरे वरती तुम्ही एखादी गोष्ट जर बोललात तर तुम्हाला तेच लगेच यायला सुरुवात होते, वस्तू वगैरे. ठीक आहे, आता जेव्हा तुमचे कॉल्स असतील किंवा काही गोष्टी असतील की जसं रिलेशनशिपमध्ये आहात तुम्ही बोललात आणि आमचा कॉल झाला आणि मग काहीतरी तुम्ही बोललेत, तुम्हाला एक रिलेशनची हे आली, राईट, समोरचा पेजेस असेल किंवा एक व्यक्ती म्हणून जेव्हा तो बनवतो हे त्याच्या बाबतीत कधीतरी घडलेलं असतं. सो तो त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू तो तिथं मांडत असतो. आता त्यांनी ते मांडल्यानंतर आपण ह्युमन बिईंग्स आहोत, जे मी खाणारे, मी जेवण करते, तुम्ही जेवण करता, बरोबर आहे. सो असं नाही म्हणता येणार ना की अरे माझ्या मी जेवते मग हा जेवतोय म्हणून. राईट, सो काही गोष्टी साम्य असणार आहे. बट या सगळ्यांमध्ये जे शोकेसिंग केलं जातं ते या पद्धतीनं शोकेस केलं जातं की मला हे दाखवायचं आहे ह्यांना, अरे मी किती हॅप्पी आहे, हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू. तुम्ही बघताना काय तुम्हाला दिसतंय, ही किती हॅप्पी आहे, मग तुम्हाला काय होतं, अरे ह्यांचं तर कसं भारी चाललंय, स्टेटस एवढं छान वाटतंय, मला का असं नाहीये, माझी लाईफ अशी एवढी भारी का नाहीये. हा, आणि देन ती निगेटिव्हिटी तिकडे राईट आपण कम्पेअर करायला सुरुवात करतो. सो सगळ्यात मेन थिंग, आणि बऱ्याच वेळा असं पण झालेलं आहे की म्हणजे ज्या इन्फ्लुएन्सरला किंवा ज्या सेलिब्रिटीला पण आपण इन्क्लूड करू याच्यामध्ये की त्यांना बघून असं झालेलं असतं आणि अचानक दिवस कळतं की अरे त्या सेलिब्रिटीने सुसाईड केलं. कितीतरी केसेस आहेत की आपण त्यांची लाईफ आपण आयडियल मूवीज त्यांच्याकडे बघून की हा माझा आयडियल आहे आणि त्याने अचानक सगळ्यात जास्त त्रास की हा असं करू शकतो, कसं काय करू शकतो, त्या एकदम रियालिटी चेक मिळतो की अरे मग आपलं लाईफ तर फार बेटर आहे. सो मेन थिंग आहे की जे व्ह्युअर्स पण असतील, जो ऑडियन्स आहे की दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात असं नाही. बऱ्याचदा काही लोक जे आहेत ते आपल्याला वेडे वाटतात, बट सगळ्यात जास्त शहाणे ते असतात. इन शॉर्ट म्हणजे असं म्हणता येईल की तुमच्यातले प्रॉब्लेम रील्स बघून सोडवण्यापेक्षा स्वतः चर्चा करून सोडवा. बरोबर आहे, दॅट इज बेटर, राईट. की म्हणजे तुम्ही चर्चा करून एकमेकांना समजून घेऊ शकता इन्स्टेड की रील एकमेकांना सेंड, मी तिकडे रील सेंड करणार, तिकडून मला रील सेंड होणार आणि फक्त रीलच्या थ्रू कम्युनिकेशन चाललंय, त्यापेक्षा आजकाल तेच होतंय. त्यापेक्षा बेटर की बोला आणि कम्युनिकेट. आणि ह्या सगळ्यांमध्ये मेन जे कम्युनिकेशन गॅप हा सगळ्यात मोठा मॅटर करतो इकडे, कारण सगळेजण बिझी झालेत ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये. आता आपण चर्चा करतोय, माझी मतं, तुमची मतं किंवा आपले जे काही व्ह्यूज आहेत ते आपण एकमेकांशी शेअर करतोय. याच ठिकाणी काय होतं की मला तुम्हाला काही सांगायचंच नाहीये, बट मला ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय. लोक रीलचा आधार घ्यायला लागले. इव्हन स्टेटसची खूप गंमत आहे की म्हणजे ते म्हणतात ना की 100 लोक असतात आपल्या प्रोफाईलमध्ये, पण स्टेटस ठेवल्यावरती त्या एका व्यक्तीला कळतं बरोबर हे माझ्यासाठी ठेवलंय. आणि आपण आपलं स्वतःचं ह्युमन बघा
बघितलं का ह्यानी अजून बघितलं नाही ना, का नाही बघितलं मी तर ह्याच्यासाठी टाकलं होतं किंवा हे सगळं असतं. सो सोशल मीडिया खूप मोठं मृगजळ आहे, त्यातून खरं किती खोटं किती. इवन दो मी स्वतः ब्रँडिंग प्रमोशनचं हे करते, स्टील माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या 2 व्हिडिओज नंतर प्रमोशनल माझा थर्ड हे असतं की तुम्ही आधी व्ह्यू करा, तुम्ही रिव्ह्यू चेक करा तुम्ही, आणि मग ते परचेस करा. मी सांगते म्हणजे तुम्ही ते घेतलंच पाहिजे. फक्त इन्फॉर्मेशन देऊ शकते, मी तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवू शकते. ते तुम्ही ते तुमच्यावरती डिपेंड आहे, युजेबल आहे नाही. आणि स्वतः मी ॲज अ इन्फ्लुएन्सर मी पण माझ्या याला जोपर्यंत मी चेक करत नाही, मी डायरेक्टली पोस्ट किंवा बाकी असं काही करत नाही की ज्याने माझा ऑडियन्स हार्म होईल किंवा ते माझ्यावरचा ट्रस्ट जो आहे तो ब्रेक होईल, असं काही करत नाही. पण ॲट द एंड सगळे लोक शेवटी जे चालू आहे आपलं ते 2 टाईम खाणं पिणं, बेटर लाईफ आणि पैसे कमवणं, ह्यासाठी हे सगळं चालू आहे. सो सोशल मीडियाला जे सगळं दिसतंय त्याच्यावरती ब्लाइंडली ट्रस्ट करण्यापेक्षा जे काही रियालिटी आहे ती चेक करून ते डिसिजन ज्याचं त्यांनी घेतलं पाहिजे. आणि तेवढे आपण आहोत मॅच्युअर्ड की आपण बघून ट्रस्ट नाही केलं पाहिजे सगळं. सो इन शॉर्ट आजच्या चर्चेचं आपण असं सार काढू शकतो की कॉन्टेंट क्रिएटर कोणीही बनू शकतं, बरोबर, राईट, पण ते टिकवू शकत नाहीत, बरोबर. म्हणजे चॅनल काय तुम्ही आता बसल्या 2 मिनिटात निघून जाईल, पण तो वाढवणं, त्याला फुलवणं, त्याचं झाड बनवणं, त्याच्यावरती फळं आणणं आणि मग फळं खात बसणं, बरोबर, हे सगळ्यांच्या हातामध्ये नसतं. त्याला खूप झाड वाढवण्यासाठी खूप जास्त पेशन्स लागतात. म्हणजे फळं खाण्यापर्यंत तुम्हाला वाट बघण्याची गरज आहे. लगेच आज बी लावलं आणि उद्या लगेच फळ तर तुम्हाला डेफिनेटली मिळणार नाहीये. सेकंड थिंग काय की मी स्वतः पण कॉन्टेंट क्रिएटर बनवू शकतो. निश कसं फाइंड करायचं तुम्ही सांगितलं ऑलरेडी छानपैकी, की तुमचं जे स्किल आहे त्या स्किलवरतीच फक्त काय करा, काम करा, दाखवा लोकांना, काउन्सिलिंग करा, एज्युकेट करा, एंटरटेन करा, वॉट एव्हर जे पण करायचं पण काय करा, शोकेस करा स्वतःला, शोकेस करायला सुरुवात करा, मग आयडिया येत जाईल. सेकंड म्हणूया आपण की फक्त म्हणून पैसे येत नाहीत, काम करून पैसे येतात पैसे. राईट, खूप मेहनत असते त्याच्या मागे आणि लोकांना ते दिसतं फक्त की अरे 15 सेकंडचा व्हिडिओ, 30 सेकंडचा व्हिडिओ आणि एवढे पैसे. पण जसं ते फळाचं झाडाचं तुम्ही म्हटलात की ते वाढवण्यासाठी, मग ते फळाला तर मी माझे जेवढे प्राइस टॅग लावणारच ना माझा, किती ते डिपेंड की तुम्ही कसं बिल्ड केलंय ते सगळं एम्पायर तुमचं. राईट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बाबा जास्त सोशल मीडियावरच्या रील्सना जास्त प्रमाण मानू नका. स्वतः विचार करा, स्वतः कम्युनिकेट करा, स्वतः बघा काय चाललंय आजूबाजूला आणि मग ठरवा की कोणाला आयडियल कसं ठेवायचं आणि आपण स्वतः कोण आहोत. आयुष्य खूप मोठं असतं आणि रील फक्त 30 सेकंद 1 मिनिटांची असते. सो जेव्हा मी डेली ब्लॉग दाखवत असतो किंवा लाईव्ह दाखवत असतो त्या 1 मिनिटांमध्ये जे आम्हाला तुम्हाला दाखवायचंय ते तेवढंच आम्ही तुम्हाला दाखवतो. राईट, बाकी गोष्टी जे काही आहे ना ते सगळं आम्हाला माहिती की काय. म्हणजे ह्यात ऍडिशन करेन मी की लोकांनी तेवढ्या 30 सेकंद 40 सेकंदवर तुम्हाला जज पण नाही केलं पाहिजे की अरे ही अशीच आहे, येस होत असं, हा असंच आहे, अजिबात नाही. म्हणजे तुम्ही कुणाला जज त्या सोशल कॉन्टेंट वरून करू शकत नाही. कारण सपोज म्हणजे आता चला की एखादा व्यक्ती तुम्हाला सोफिस्टिकेटेड तिथं दिसतोय, खूप छान दिसतोय आणि मी स्वतः एक्सपिरियन्स केलेली काही लोक आहेत, पब्लिक इमेजेस जे मिलियन्सवाले आयडीज आहेत त्यांचे, लोक त्यांना अशा पद्धतीनं फॉलो करतात की हा माझा देव आहे. बट बॅक ऑफ द कॅमेरा रियालिटी आम्हाला माहिती आहे की अरे काय लेवलचा व्यक्ती आहे हा, म्हणजे अरे काय काय आणि असं काय लेवलचं नाही, काय लेवलचं असं म्हणजे सिरियसली हा बोलतोय ही बोलते. आणि अशा ठिकाणी असे पण काही लोक आहेत की ताई तुम्ही त्यांच्यासोबत नका हे करत जाऊ, म्हणजे ती चांगली नाही आहे किंवा तो चांगला नाही. बट अशी लोक व्हिडिओवरती तुम्हाला वेडपट होत असतील पण इन रिअल लाईफमध्ये ती लोक ॲक्च्युली तेवढी सपोर्टिव्ह म्हणू आपण किंवा त्यांच्या परिस्थितीने त्यांना ते करायला भाग पाडलेली लोक आहेत की आता लोकांना ते आवडतंय, आम्ही करतोय आणि तुम्ही आम्हाला बघा, त्यातून आमचं अर्निंग होतंय. सो अर्निंगचा तो एकमेव सोर्स असल्यामुळे ते करायला ते रेडी असतात त्या गोष्टी. बट बॅक ऑफ द कॅमेरा म्हणजे एक चांगली व्यक्ती म्हणून रिअल आयुष्यामध्ये ती लोक खरंच खूप चांगली आहेत. त्यामुळे सोशल मीडिया तुम्हाला कधीच असं कन्फर्मेशन कुठल्या गोष्टीचं देऊ शकत नाही की तुम्ही एखाद्याला जज करताय ते तर तुमचं बरोबर आहे. कारण घरी बसून तुम्हाला जितकं दिसतंय तितकंच तुम्ही बघताय. सो म्हणजे पुन्हा एकदा की जे दिसतं ते अजिबात तसं काही नसतं आणि हे सगळं मृगजळ आहे. सो फक्त कॉन्टेंटमध्ये जाणार आहे, मी कॉन्टेंट करणार आहे, मग ह्याच्याकडून इतकं ह्याने मर्सिडीज घेतली, त्याने दुकान टाकलं, मग त्याने स्वतःचा बंगलो घेतला, मग मी पण कॉन्टेंट करतो, पैसा कमवतो. तर प्रत्येकाच्याच बाबतीत असं होत नाही. लाखो लोक रील्स बनवतात, त्यातली 5 लोक फेमस होतात आणि आपण फक्त त्या 5 लोकांकडे बघून आपल्या बाकीच्या सगळे जे काही रिअलिस्टिक गोष्टी आहेत त्यांना बाजूला सारून त्या एक शॉर्टकट, सक्सेसच्या शॉर्टकटकडे पळतो. तर असं न करता जे काही तुमचे ॲक्च्युअलमध्ये जे पॉझिटिव्ह पॉईंट्स असतील किंवा तुमच्यामध्ये ज्या काही आहेत गोष्टी ज्यातून तुम्ही रिअल बेसमध्ये की उद्या सोशल मीडिया असू नसू
माझा अकाउंट असो नसो. आणि याच्यामध्ये अजून एक ॲडिशन म्हणजे प्लॅटफॉर्म किंवा सोशल मीडियाच्या भरोशावरती राहू नका, तर स्वतःच्या भरोशावरती राहा. राईट.